इन्व्हर्स याला म्हणतात गुणाकार व्यस्त. काय म्हणतात? गुणाकार व्यस्त. इफ द प्रोडक्ट शब्दाचा अर्थ होतो गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार ऑफ अ टू रॅशनल नंबर. दोन रॅशनल नंबरचा गुणाकार इज अ 1 की एक असला पाहिजे. आता कल्पना करा आणि मग ते एकमेकाचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असतात. कल्पना करा की मी a नावाचा घटक आहे अशा कोणत्या संख्येनं गुणलं म्हणजे त्याचा गुणाकार प्रोडक्ट म्हणजे गुणाकार हा गुणाकार 1 आला पाहिजे. तर इकडे बघा कसा करायचा. कल्पना करायची. याचा डबल रोल खाली घ्यायचा. कशाचा? a चा डबल रोल खाली घ्यायचा आणि डोक्यावर 1 लिहायचा. फक्त लक्षात ठेवा काय म्हणते. a कटला 1 जशाला तसा राहिला. लक्षात आलं. आता जर मी b घेतला इथे तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय असतो तर बारकाईने लक्षात ठेवायचं. इथं याचा डबल रोल घ्यायचा. b चा b घेतला डोक्यावर 1 घ्यायचा. b कटला इथे 1 राहिला. म्हणजे काय होत असतं याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स जो असतो हा जशाला तसा घेऊन डोक्यावर 1 लिहितो. b चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय असेल तर b जशाला तसा छेदामध्ये घ्यायचा डोक्यावर 1 लिहायचा. मग आता बरेच वेळेस आपल्याला होतं काय पहा असं विचारतात a प्लस b चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे एवढ्या मोठ्याचा. तर अशाला काय करायचं जशाला तसा बॉक्स खाली लिहून ठेवायचा a प्लस b अंशामध्ये 1. तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे 1 डिवाइडेड बाय a प्लस b. आपण जर p मायनस q याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स जर केला तर 1 डिवाइडेड बाय p मायनस q हा याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे. आता उलटही याचा असंच राहतं. आता जर तुम्हाला असं विचारलं की 1 डिवाइडेड बाय a प्लस b याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय गंमत येते. याचा काय तर अशा वेळेस नाही का उलट जायचं. हे खालचं तेवढंच इथं लिहायचं a प्लस b. लक्षात येतंय. याचा मल्टिप्लिकेटिव्ह तुम्हाला जर विचारलं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय p डिवाइडेड p मायनस q तर काय नुसता p मायनस q अशा पद्धतीने मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असतो. मग याचं काय आहे इथं बघा की 5 याला गुणाकाराचे चिन्ह म्हणतात. 5 * 1 डिवाइडेड बाय 5 = 1. 5 कटला 1 राहिला. होतं काय की अशा पद्धतीची ही जी गोष्ट आहे याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स हा असतो आणि याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स हा असतो. तर आपण फक्त कधी गणितामध्ये आपल्याला जेव्हा एखादी समस्या देतात की 1 डिवाइडेड बाय a प्लस b प्लस c याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे काय असेल इन ब्रॅकेट काय असेल या ब्रॅकेट मध्ये a प्लस b प्लस c. आता उलट जर विचारलं तुम्हाला कधी की p प्लस q प्लस r याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स तुम्हाला सांगायचा आहे 1 डिवाइडेड बाय p प्लस q प्लस r. ठीक आहे. आता तुम्हाला असं जर विचारलं की 1 डिवाइडेड बाय p प्लस q प्लस r याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय असेल p प्लस q प्लस r. तर अशा पद्धतीने एकमेकांचे गुणाकार व्यस्त हे असतात. लक्षात येते. ठीक आहे.